जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुण तथागत सम्यक संबुद्ध भगवंतांनी निर्माण केलेला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन. प्रियदर्शी राजा सम्राट अशोक विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. आपण घेणार आहोत आजच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान हे मिळवण्याकरता भगवंतांनी सांगितलेला मार्ग. भगवंतांनी 2500 वर्ष अगोदर या संपूर्ण संसाराला धम्म दिला. भगवंतांनी दुःख मुळापासून नष्ट केलेलं आहे. दुःख जेवढे दुःख आहे भगवान बुद्धांनी मुळापासून नष्ट केलं दुःख. हे बऱ्याच जणांना माहीत नाही, काहीकांना माहीत असेल, पण भगवान बुद्धांनी दुःख मुळापासून नष्ट केलं. आणि भगवंतांनी या जगामध्ये माझे लोक आहे आता जे दुःखामध्ये पडलेले आहेत यांचं काय, तर भगवंतांनी अनुकंपा केली, करुणा केली आणि त्यांनासुद्धा भगवंतांनी धम्म वाटला. सुरुवात 5 जणांपासून झाली आणि वाढता वाढता आता संपूर्ण जगामध्ये धम्म पसरलेला आहे. जो जो मनुष्य धम्माच्या छायेमध्ये आहे, धम्माच्या सावलीमध्ये आहे, त्यांचं कल्याण झालं, त्यांचं मंगल झालं. जे लोक धम्माच्या सावलीमध्ये पहिले आले नंतर सावलीमध्ये येऊन निघून गेले ते दुःखी आहे. पहिले सावलीत आले आणि नंतर भटकले, अजून दुसरीकडे गेले, दुःखी आहे. संपूर्ण जगामध्ये एकमेव भगवान बुद्ध असे आहेत ज्यांनी सत्य मार्ग सांगितला, पण लोक स्वीकार करायला तयार नाही. कर्मकांडामध्ये गुरफटलेले आहेत, भटकलेले आहेत. भगवान बुद्धाने जो सरळ आणि सोपा मार्ग सांगितलेला आहे तो त्याच मार्गाने माणसाचं कल्याण होते, माणसाचं मंगल होते. तो सोपा मार्ग काय आहे, तर भगवंतांनी माणसाला सुखी करण्याकरता, माणसाचं कल्याण करता भगवंतांनी दिले 5 शील. पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि. मी हिंसा करणार नाही. आता मी हिंसा करण्यापासून हे अलिप्त राहील. आता हे जे शील आहे ना हे ऐकायला सोपं वाटते, पण याच्यावर एक खंड तयार होते. इतकं मोठं आहे हे पहिलं शील, इतकं मोठं आहे, यावर एक खंड तयार होते. खंड लिहायला गेलं तर चिंतन करून. दुसरं शील दिलं भगवंतांनी अदिन्नदाना वेरमणी सिक्खापदं समादियामि. मी चोरी करणार नाही, चोरी करण्यापासून अलिप्त राहील, या शिलाचं पालन करावं लागते. तिसरं शील सांगितलं भगवंतांनी कामेषु विचारा वेरमणी सिक्खापदं समादियामि. मी व्याभिचार करणार नाही, पती पत्नीने एकमेकांवर प्रामाणिक राहावं लागते. चौथं शील सांगितलं भगवंतांनी मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामि. मी खोटं बोलणार नाही, खोटं बोलण्यापासून अलिप्त राहील. आणि त्यानंतर 5वं शील सांगितलं भगवंतांनी ज्यापासून सगळे शील तुटतात. सुरहा मेरय मज्जपमानठाना वेरमणी सिक्खापदं समादियामि. मी कुठल्याही प्रकारचं व्यसन करणार नाही, व्यसनापासून अलिप्त राहील. पण तरी लोक व्यसन करतात ना. दारू, गांजा, सिगरेट, बिडी, गुटखा, तंबाखू. महिलाही करतात, काही नशीनं दातं घासतात सकाळ दुपार संध्याकाळ. नशीनं दातं घासून डोकं भ्रष्ट होते, ब्लड कॅन्सर होते. आता त्या तंबाखूच्या पुडीवर लिहिलं राहते बघा, जे लोक तंबाखू खातात तंबाखूच्या पुडीवर स्पष्ट लिहिलं राहते कॅन्सर, तरी खाऊ राहिले. काऊन खातात? खायचंच आहे. दारूच्या बाटलीवर लिहिलं राहते कॅन्सर, तरी दारू पितात. गांजा तर बॅनच आहे, गांजा लपू येतात, ब्लॅकमध्ये खपते गांजा.
ड्रग्स, मग हायफाय व्यसन आहे, मग पैसेवाले लोक हायफाय व्यसन करतात, ड्रग्स, कुकिंग. म्हणजे या व्यसनापासून मनुष्य मात्रांची हानी होते, तरी लोक व्यसन करतात. का करतात? अज्ञान आहे. ज्ञान स्वीकारण्याची ताकद नाही आहे. माहीत आहे का हे बा घातक आहे, पण ज्ञान स्वीकारण्याची ताकद नाही आहे, बल नाही आहे. बल का नाही आहे? कारण कुशल कर्म नाही आहे. मग सामान्य असो, मध्यम असो, श्रीमंत असो, कोणत्याही वर्गातला असो, प्रत्येक मनुष्य म्हणजे 3 मागं 4था व्यक्ती व्यसन करून राहिला, व्यसनाचं प्रमाण वाढून राहिलं. आता हे थांबावं लागेल, थांबलं पाहिजे. थांबलं तर मुलाबाळांचं शिक्षण चांगलं होईल, चांगला मुलांना शिकवल, त्यांना मोठं करल, आपलं घरामध्ये सुखशांती राहील. पण ऐकलं पाहिजे. आईवडिलाचं ऐकत नाही, पत्नीचं ऐकत नाही, आहे का नाही? चला पत्नीचं बाबासाहेबाचं ऐका, बाबासाहेबाचं नाही ऐकत तर बाबासाहेबाचं भगवान बुद्धाचं ऐका, भगवान बुद्धाचंही नाही ऐकत काही जण. मग काय होणार आहे? मग शेवटी मनावर आपल्या अवलंबून आहे. तुमचं मनच आहे प्यायचं तर पेणारच आहे, ज्याचं मन आहे सोडायचं तो सोडणार आहे. ज्याला पिऊ आपलं शरीर खराब करायचं आहे, आपलं आयुष्य बर्बाद करायचं आहे, त्याला कोण रोखू शकते? मनुष्य आपला स्वतःच उद्धार करता आहे. भगवंतांनी मार्ग सांगितला, भगवंतांनी मार्ग सांगितला, ह्या मार्गानं जा, तुमचं कल्याण होते. पंचशिलेचं पालन करा, तुमचं कल्याण होते, तुमचं मंगल होते. इतकं सरळ आणि सोपा मार्ग भगवंतांनी सांगितला, पण लोक घ्यायला तयार नाही. म्हणून मनुष्य मात्राची हानी होते. तर मग त्यासाठी काय आहे? आता 5 शिलेचं पालन झालं पाहिजे, त्यासाठी मग काय करावं लागेल? त्यासाठी 10 पारमिता आहे. मग 10 पारमिता, 10 पारमितापैकी जे सर्वात महत्त्वाची पारमिता आहे गृहस्थ जीवनाच्या लोकांना, तुम्ही माझा काही सांगते, माझा अभ्यास आहे हा, दान पारमिता पूर्ण करावं लागते. दान पारमिता करत राहिले तर येणारी पिढी निर्व्यसनी जन्माला येते, चांगली बनते. दान पारमिता केल्यानं करुणा उत्पन्न होते मनामध्ये. करुणा उत्पन्न झाली तर मग माणूस हानी करत नाही, नुकसान करत नाही. दानामध्ये ते बळ आहे. मग दान कुठल्या कुठल्या प्रकारचं असते? अर्थदान असते, भोजनदान असते. एखादा कुत्रा असेल दारापाशी आला का आपण जेवून झालं कोरभर तुकडा त्याला टाका, गाय असेल कोरभर तुकडा त्याला टाका. हे सगळं धम्माती तत्त्वज्ञान आहे. हे ज्या चांगल्या बाबी आहे त्या स्वीकारल्या पाहिजे. कुठलाही जीवजंतू असेल सर्वांना दान पारमिता आपण केली पाहिजे. पक्षी असेल, चिमणी असेल, कावळा असेल, प्रत्येक मनुष्य, प्रत्येक पशुपक्षी हा मनुष्य प्राण्यावर अवलंबून आहे. कारण या पृथ्वी तलावावरचा मनुष्य हा बुद्धिमान प्राणी आहे आणि त्याच्यावर संपूर्ण सृष्टीचं देखरेख अवलंबून आहे. कारण त्याला संपूर्ण सृष्टीची देखरेख करावी लागते, म्हणून त्याला ही पारमी पूर्ण करावी लागते. बाबासाहेबाचं गाणं असते रे, तू इतकं दिलं आम्हाला कधी सरावं, तुला देव म्हणावं की भीमराव मरावं, तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं. बाबासाहेबांनी दान पारमिता पूर्ण केली, म्हणून त्या बाबासाहेबांच्या वलयानं, बाबासाहेबांच्या केलेल्या कर्मामुळे संपूर्ण समाजाचं भलं झालं, भारतातल्या प्रत्येक नागरिकांचं भलं झालं. मग तो कुठल्याही समाजाचा असो, OBC असो, SC असो, ST असो किंवा इतर असो, प्रत्येक मनुष्य मात्रांचं कल्याण बाबासाहेबांनी केलं. भारताचं संविधान लिहून अगोदरच्या काळामध्ये कुठल्याही महिलेला शिक्षणाचा अधिकार नव्हता. वरच्या वर्णापासून तर खालच्या वर्णापर्यंत शिक्षणाचा अधिकार बाबासाहेबांनी संविधानामध्ये लिहून ठेवला. या सर्व बाबी बाबासाहेबांनी करून ठेवलेल्या आहे. पण काही मूर्ख लोक बाबासाहेबाचा राग करतात, द्वेष करतात. अज्ञान आहे, मूर्ख आहे, वाचन नाही करत, समजून नाही घेत का बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय काय करून ठेवलं. बाबासाहेबांचं जेवढे लिखाण आहे, जेवढे लिखाण
ते बाबासाहेबांचं लिखाण माणसाच्या कल्याणाकरता, माणसाच्या हिताकरता लिहिलेलं आहे. ज्या ज्या कालखंडामध्ये बाबासाहेबांनी जे जे स्टेटमेंट केलं, जे जे बोलले, ते माणसाच्या उद्धाराकरता बोलले बाबासाहेब. जसा एखादे आईवडील आपल्या मुलांना चापट मारते त्याला दुरुस्त करण्यासाठी, तर बाबासाहेबांनी विचारधारेची चापट मारलेली आहे माणसाचं कल्याण करण्याकरता आणि माणसाचं हित करण्याकरता. समजूनच घेत नाही. बाबासाहेब या देशाचे उद्धारकर्ते आहेत. ते विचार बाबासाहेबांनी पेरले. भगवान बुद्धाच्या काळापासून जेवढेही संत महापुरुष होऊन गेले, त्या सर्व संत महापुरुषांचे विचार बाबासाहेबांनी संविधानामध्ये पेरले. पण काही लोक संविधान बदलण्याची भाषा बोलतात. अज्ञान आहे, मूर्ख आहे, वाचनच नाही. त्याला डिबेट करायला पाहिजे का, सांग तुला काय नाही आवडत त्याच्यातलं, तुला कोणती कलम आवडत नाही, तू याच्यावर का असा बोलला बा. हे लोक जे होत ना, त्याला गुलामगिरी आणायची आहे. पुन्हा महिलांना गुलाम करायचा आहे, पुन्हा स्त्रियांना गुलाम करायचा आहे, पुन्हा पुरुषांना गुलाम करायचा आहे. मग तो OBC असो, SC असो, ST असो का इतर असो, पुन्हा यांना देश गुलामगिरी म्हणून टाकायचा आहे. म्हणून ते अशी भाषा बोलतात. जगातलं सगळ्यात सुंदर, सगळ्यात पवित्र ग्रंथ जर कोणता असेल तर भारताचं संविधान आहे. जे संविधान सभेमध्ये जेवढे लोक होते, संविधान सभेमध्ये सदस्य, त्या सर्वांनी मिळून ते संविधान लिहिलं. बाबासाहेब घटना समितीचे अध्यक्ष होते म्हणून बाबासाहेबांच्या नावाने ते संविधान म्हटलं जाते. पण बाबासाहेब इतक्या मोठ्या मनाचे होते. बाबासाहेबांनी ते श्रेय स्वतः न घेता बाबासाहेबांनी म्हटलं, या संविधान बनवण्यामध्ये सर्व सदस्यांचा अधिकार आहे, सर्व सदस्यांनी मिळून आम्ही हे संविधान लिहिलेलं आहे, असे बाबासाहेब मोठ्या मनाचे होते. हे समजून घेतलं पाहिजे. मग त्या संविधान सभेमध्ये कोण होतं? OBC होते, SC होते, ST होते आणि इतरही होते. इतकं सुंदर हे संविधान लिहिलेलं आहे. आजच तुमचे डोळे उघडले पाहिजे. आज जर डोळे नाही उघडले, उद्या अंधार येईल आणि अंधार आल्यानंतर डोळे उघडले मग काही दिसत नाही, मग काही करू शकत नाही. आता प्रकाश आहे, प्रकाशामध्ये डोळे उघडले तर तुम्ही जागृत राहून काहीतरी कार्य करू शकता, संविधानाचं रक्षण करू शकता, संविधानाची सुरक्षा करू शकता आणि तुम्ही आपलं कल्याण करू शकता. येणाऱ्या पिढीच्या उज्ज्वल भविष्याकरता आजच्या काळामध्ये जे जे लोक शिकले सवरले आहे, त्यांनी आपल्या येणाऱ्या पिढीच्या उज्ज्वल भविष्याकरता आज जागृत राहून कार्य केलं पाहिजे. आणि ह्या सर्व बाबी संविधानामध्ये दडलेल्या आहे. आता हे 5 शिला आहे. या 5 शिलाच्या आधारावरच का नाही सर्व डिपार्टमेंट काम करते. पोलीस डिपार्टमेंट काम करते, आर्मी काम करते. कोणी असं म्हणू शकत नाही का हे 5 शिला आम्हाला लागू नाही आहे. जगामध्ये संपूर्ण मनुष्याला 5 शिला लागू आहे. हिंसा करणार नाही, चोरी करणार नाही, व्याभिचार करणार नाही, खोटं बोलणार नाही, कुठल्याही प्रकारचं व्यसन करणार नाही. हे 5 शिलं प्रत्येक मनुष्य मात्राला लागू आहे. त्यांना याचं पालन करावंच लागते. जो पालन करत नाही तो कायद्यानुसार गुन्हा होते. मग पहा तुम्ही, हिंसा केली पोलीस पकडतात, चोरी केली पोलीस पकडतात, व्याभिचार केला पोलीस पकडतात, खोटी साक्ष दिली पोलीस पकडतात, व्यसन करून गाडी चालवली पोलीस पकडतात. पहा किती मस्त आहे. या शिलेमुळे का तुम्ही चांगले राहा बा म्हणून शिलं बनलेले आहेत. तुमचं कल्याण झालं पाहिजे म्हणून शिलं बनलेले आहेत. पोलीसवाले बिचारे आपल्यासाठी काम करतात, त्यांचं पण हे काम असते का आपण सुरक्षित राहिलो पाहिजे, आपण चांगले राहिलो पाहिजे म्हणून ते शील कायद्यामध्ये रूपांतरित झालेले आहे. त्याला कायदा लागू आहे आणि हे सगळ्या बाबी आपल्या संविधानावर दडलेल्या आहेत. हे संपूर्ण मनुष्यमात्राला लागू आहे. इतिहास काळामध्ये भगवान बुद्धांना पूजणारे जे लोक होते, आता त्याला कॅटेगरीमध्ये म्हटले जाते, त्यावेळेस OBC, SC, ST आणि इतर लोक भगवान बुद्धांना वंदन करायचे. विसरले. वाचन करा माहीत पडते. या भारतामध्ये जेवढेही दगडाचे इतिहासकालीन मंदिरं आहेत, विहार होते जुन्या काळातले, विद्रुपीकरण करून बदलले. पण आज जो शिकला सवरला वर्ग आहे,
मग तो OBC असो, SC असो, ST असो की इतर असो, त्यांना माहीत आहे का हे बुद्धिविहार होय. तिथं पाली भाषेमध्ये गाथवता लिहिलेले आहेत. ह्या सर्व बाबी आहेत. आपला इतिहास वाचा, आपला इतिहास समजून घ्या आणि समजून त्या दिशेने वाटचाल करा. भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये जर या भारतामधला किंवा जगातला मनुष्य प्राणी जर वळला नाही, भगवान बुद्धाचं नुकसान आहे काय? भगवान बुद्धाचं नुकसान आहे, धम्माचं नुकसान आहे, संघाचं नुकसान आहे, नुकसान आहे माणसाचं, मनुष्य प्राण्याचं नुकसान आहे. बुद्ध धम्म संघाचं नुकसान नाही. तुम्ही धम्माकडे वळले काय? नाही वळले काय? भगवान बुद्धाचं नुकसान नाही, धम्माचंही नुकसान नाही, संघाचंही नुकसान नाही, नुकसान मनुष्य प्राण्याचं आहे. मग तो अज्ञानी आहे. त्यांनी आपलं ज्ञान पूर्ण करावं, समजून घ्यावं आणि धम्माच्या दिशेने वाटचाल करावं. हा धर्म नाही मुळात. भगवान बुद्धांनी धर्म तयार केला नाही, भगवान बुद्धांनी धम्म तयार केला. धम्माचा त्याला हिंदीमध्ये शब्द धर्म म्हणतात, त्याचा अपभ्रंश शब्द धर्म आहे. तर भगवान बुद्धांनी धम्म तयार केला. धम्म म्हणजे जीवन जगण्याची कला, नीती. हा धम्म संपूर्ण जगामध्ये प्रत्येक मनुष्याला, प्रत्येक प्राण्याला लागू आहे. पण त्याच्यावर बारकाईनं अभ्यास करावा लागते, बारकाईनं समजून घ्यावं लागते आणि बारकाईनं समजून घेतलं तरच मनुष्य आपल्या जीवनामध्ये सुखी, शांतीने आणि समाधानाने राहू शकतो. पण त्याला समजून घ्यावं लागते. भगवान बुद्ध हे जगातले पहिले डॉक्टर, पहिले सायंटिस्ट. भगवान बुद्धांना फादर ऑफ सायन्स म्हणतात. या संपूर्ण डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत प्रत्येक अवयवाची माहिती भगवान बुद्धांना होती. जीवकसुद्धा भगवान बुद्धांना विचारून इलाज करायचा, इतके महान भगवान बुद्ध होते. म्हणून भगवान बुद्धांनी शरीरातल्या एकूण एक अवयवावर काही निरीक्षण करून त्याचं तत्त्वज्ञान मांडलेलं आहे. ते तत्त्वज्ञान आपल्याला समजून घ्यावं लागते. मग भगवंतांनी अधिक मनुष्य मात्राला सुखी करण्याकरता अष्टशील दिले, उपोषण व्रत दिले. महिन्यातून 4 दिवस, पौर्णिमा, अमावस्येच्या 1 दिवसा अगोदर आणि 2 अष्टमी हे पती पत्नींना पालन करावं लागते. करतात काय? जे करतात ते धन्य आहेत. त्यांना मुलांना पण पालन करावं लागते. मुलामुलींना, कॉलेजच्या मुलामुलींना लग्न होईपर्यंत रेग्युलर अष्टशिलाचं पालन करावं लागते. आणि पती पत्नींना महिन्यातून 4 दिवस अष्टशिलाचं पालन करावं लागते. भगवंताकडे विहारामध्ये येऊन अष्टशील ग्रहण करावं लागते. उपवासाचं पालन करावं लागते. अष्टशील ग्रहण करून करावं लागते. तेव्हाच पती पत्नींचं नातं हे अधिक सुरळीत होते, अधिक चांगलं होते, अधिक मजबूत होते आणि जीवनामध्ये आयु, वर्ण, सुख आणि बलाची प्राप्ती होते. या 4 उपवासामुळे पंचशिलाचं पालन करून, अष्टशिलेचं पालन करून, उपवासात व्रत ग्रहण करून आणि त्यावर चालून आयु वर्णं सुखं बलंती हे प्राप्ती होते. आता आपण हे बोलतो ना, आयु वर्णं सुखं बलंती बोलतो आपण हे कधी कधी. बोलल्यानं नाही, ते असं उतरवल्यानं जीवनामध्ये आयु वर्णं सुखं बलंतीची प्राप्ती होते. आपलं आयुष्य वाढते, वर्ण चांगला होते, मेकअप करायची गरज नाही. मग त्यानंतर समजलं पाहिजे म्हणून सांगू राहिलो, जीवनामध्ये सुख येते आणि बल प्राप्त होते. म्हणजे आपल्या जीवनातले जे संकट आहेत ते गळून पडतात, दुर्घटना गळून पडतात. लकवा मारत नाही, हार्ट अटॅक येत नाही, ॲक्सिडंट होत नाही, कुठली दुर्घटना होत नाही. धम्मामध्ये इतकं बल आहे. ह्या सायंटिफिक गोष्टी आहे. नसून समजलं तर येऊन तुम्ही चर्चा करू शकता. मी अनुभवातून बोलतो. मी एवढा फिरतो दिवसभर, रोज मी 70, 80, 100 किलोमीटर फिरतो. अनुभवातून बोलतो. दुर्घटना होत नाही. रस्त्याचे पुरे नियम पाळतो मी, ट्रॅफिकचे पुरे नियम पाळतो आणि कर्मबळामुळे गाडी चालवतो तर काहीच होत नाही. पुऱ्या संकट गळून पडतात. इतकं धम्मात बल आहे. पण समजून घ्यावं लागेल, समजावं लागेल, त्या दिशेनं वाटचाल करावी लागेल. जो मनुष्य त्या दिशेने वाटचाल करतो त्याचीच येणारी पिढी चांगली बनते. नाही तर मग बापानं कमवलं, पोरानं गमावलं. मग कायच्यात गमावते? बापानं कमवलं, पोरगा दारूत गमावते, जुव्यात गमावते, वरली मटक्यात गमावते, नशा करते, दारू पिते, कुठल्या ना कुठल्या मार्गात गमावते. बापानं बाप श्रीमंत झाला, पोरगा गरीब झाला. धम्माच्या मार्गानं नाही राहिले तर, भटकले तर असं होते. म्हणून सांगू राहिलो, समजलं पाहिजे सोप्या भाषेत. समजून घ्या.
जर धम्माच्या मार्गी राहाल तर 7 पिढ्यापर्यंत संपत्ती टिकून राहते आणि येणारी पिढी चांगली बनते, आई वडिलांची सेवा करते, नाही तर मग लाथा मारते, शिव्या देते, अपमान करते, बोलते, असं होते बापा. जे मुलं मुली धम्माच्या मार्गी आहे त्या मुलीला चांगला नवरा भेटते, मुलाला चांगली पत्नी भेटते, धम्माच्या मार्गी राहिल्यामुळं. इतकं धम्मात बल आहे. या संपूर्ण बाबी धम्मामध्ये दडलेल्या आहे, ह्या समजून घ्या. म्हणून भगवंतांनी धम्म असं तयार नाही केला. पंचशील दिलं, अष्टशील दिलं, उपवासात व्रत दिलं, 10 पारमिता दिल्या, 4 आर्य सत्य दिले, आर्य अष्टांगिक मार्ग आहे त्यामध्ये. या संपूर्ण बाबी तुम्हाला केव्हा कळल? जेव्हा तुम्ही धम्मामध्ये हळूहळू प्रगती कराल. तुम्ही इथं कितीही डिग्र्या घेतल्या, डिग्र्या अलग, धम्म अलग. डिग्री घेण्याचा धम्माशी काही संबंध नाही आहे. धम्माचं शिक्षण हे अनुभवातून मिळते, रेग्युलर त्यामध्ये उतरल्यानं मिळते. नाही तर PhD झालेला सुद्धा दारू पिऊ राहिला. एवढं मोठं शिक्षण केलं, MA झाला, PhD झाला, बिचारा दारू पिऊ राहिला. मग कोणतं शिक्षण आहे? ज्या शिक्षणापासून दारू पिऊ राहिला असेल तो, कारण त्याला धम्माची जोड नाही. दारू पेते, गांजा पेते, नशा करते, शिक्षण लय मोठं, मोठ्या पदावर आहे, नोकरीवर आहे, दारू गांजा समाजाला विसरला. ते आपण गाणं वाजवतो ना, तुझ्या हाती, कोणतं काय कडवं आहे ते? तुझ्या हाती तूप आलं, तुझ्या हाती साय, समाजाचं काय रगड्या, समाजाचं काय, आहे का नाही? हे कडवं वाजते ना. बाबासाहेबांनी आपली प्रामाणिकपणे भूमिका निवडली. बाबासाहेबांनी एवढं शिक्षण शिकून समाजाचा उद्धार केला. आज समाजामध्ये जे लोक शिकून राहिले, सवरून राहिले, त्यामधले फक्त 5% लोक काम करू राहिले प्रामाणिकपणे. 95% लोक दारू, गांजा, नशा, ऐशो आराम करू राहिले. बिर्याणी खाऊन खुश आहे, मस्त आराम करू राहिले. समाजामध्ये जाऊन फिरत नाही. कोण गरीब आहे, कोण परेशानीत आहे, कोणाच्या काय समस्या आहे, त्यांनी दर रविवारी जाऊन संडे मिशन राबवला पाहिजे. झोपले, आराम करू राहिले. फक्त 100तून 5 लोक काम करू राहिले. 95% लोक बैमान झाले बाबासाहेबाला, बैमान झाले. म्हणून तो समाजाचा हे हाल आहे. आतापर्यंत संपूर्ण बौद्ध समाज हा मजबूत व्हायला पाहिजे होता, ताकदवर भारतामध्ये. कारण आपल्यावर लय मोठी जिम्मेदारी आहे. आज संविधान धोक्यामध्ये असल्यामुळे आपण काही करू शकत नाही. कमजोर आहोत आपण सध्या. हे कमजोरी दूर करावं लागन, ताकदवर पण लागन. त्या 95% लोकांनी आता जागृत होऊन काम करा. त्यांना हा संदेश आहे. आज जर तुम्ही जागी झाले, तुमची येणारी पिढी गुलाम आहे. म्हणून आपल्यावर हा संपूर्ण देश अवलंबून आहे. आपण जागरूक झालो, आपण OBC, SC, ST आणि इतर यांना जागृत करू, यांचे डोळे उघडू आपण. अगोदर आपल्याला मजबूत व्हावं लागेल. जोपर्यंत आपण मजबूत होणार नाही, तोपर्यंत आपण या देशाला सुरक्षितता बहाल करू शकत नाही. आणि बाबासाहेबांचे 3 उद्देश पूर्ण करावं लागेल. जर आपल्याला काम करायचं असेल प्रामाणिकपणे, तर बाबासाहेबांचे 3 उद्देश पूर्ण करावं लागेल. जयंती निमित्तानं आपण जी जयंती साजरी करतो तो फक्त एन्जॉय आहे. 14 एप्रिल आली, DJ सांगायचा, बम नाचायचं, कोणी सुज्ञीत नाचते, कोणी दारू पिऊन नाचते. एन्जॉय करायचा आणि मग 12ही महिने काही तोंड दाखवायचं नाही, गायब. मागच्या वेळेस 2400 करोडच्या वर तो पैसा उडवला आपण नाचण्यामध्ये. यावर्षी कमीत कमी नाही म्हणता 3000 करोडच्या वर तर पैसा उडवला नाचण्यामध्ये. हा पैसा बाबासाहेबांचे उद्देश पूर्ण करण्यामध्ये कामी लावा. बाबासाहेब जर जिवंत असते तर बाबासाहेबांनी आपले उद्देश पूर्ण केले असते. काय उद्देश आहे बाबासाहेबाचे? सर्वात महत्त्वाचे उद्देश आहे बाबासाहेबाचे, जे आपण जयंती निमित्तानं पूर्ण केले पाहिजे. पहिला आपला दवाखाना असला पाहिजे, आपली शाळा महाविद्यालय असलं पाहिजे आणि आपली बँक असली पाहिजे. हे 3 उद्देश सगळ्यात महत्त्वाचे आहे. आपली शाळा महाविद्यालय असले पाहिजे, आपला दवाखाना असला पाहिजे आणि आपली बँक असली पाहिजे. हे 3 उद्देश सर्वात महत्त्वाचे आहे.
हे संपूर्ण देशभरामध्ये असले पाहिजे होते आजच्या तारखेत, नाही झाले. पण आता याला पूर्ण करा. संपूर्ण देशभरामध्ये या 3 उद्देशाला पूर्ण करा. म्हणजे काय होईल? आपल्या समाजामध्ये बेकारी निटून जाईल. आपले मुलं मुली आपल्या दवाखान्यामध्ये डॉक्टरी, नर्स, स्टाफ, कर्मचारी राहतील. आपलेच मुलं मुली आपल्या शाळे महाविद्यालयामध्ये मास्तरीण राहतील. आपलेच मुलं मुली आपल्याच बँकमध्ये कर्मचारी राहतील, मॅनेजर राहतील. म्हणजे समाजाची संपूर्ण बेकारी नष्ट होऊन जाईल. संपूर्ण बेरोजगारी दूर होऊन जाईल. समाज श्रीमंत बनन, ताकदवर बनन. आणि जेव्हा आपल्याला अधिक कर्मचाऱ्याची गरज भासेल तर आपण आपल्या बँकेमध्ये, दवाखान्यामध्ये, शाळे महाविद्यालयामध्ये OBC घेऊ, SC घेऊ, ST घेऊ आणि इतर लोक घेऊ. यांनासुद्धा आपण नोकऱ्या देऊन त्यांचीसुद्धा आपण समस्या निपटू शकतो. इतकं महान कार्य बाबासाहेबांनी करून ठेवलेलं आहे, लिहून ठेवलेलं आहे. त्यावर कामच नाही, कामच नाही. आतापर्यंत संपूर्ण देशभरामध्ये हे प्रचार आणि प्रसार करून याचं काम व्हायला पाहिजे होतं. पण आता मी अशी आशा बाळगतो का हे मंडळ म्हणून एक समिती तयार करून तालुका वाईज म्हणा किंवा 10 गाव 20 गाव मिळून बाबासाहेबांचे उद्देश पूर्ण करा. दवाखाना, आपली शाळा महाविद्यालय आणि आपलं बँक हे तयार करण्याच्या मार्गी लागा, अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो.